जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, प्रज्ञा प्रवाहाच्या नव्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हो, सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे आधुनिक भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा. अगदी बरोबर. आणि श्रोत्यांनो, आजचा आपला हा ज्ञानप्रवास केवळ काही इतिहासाची उजळणी करण्यासाठी नाहीये, तर त्यांचे विचार आधुनिक भारतात आजही तितकेच महत्त्वाचे का आहेत हे आपण समजून घेणार आहोत. हो, आणि यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आंबेडकरांचा वारसा हा बऱ्याचदा केवळ एका विशिष्ट घटकापुरता मर्यादित असल्याचा जो समज आहे ना, तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांचा वारसा हा खऱ्या अर्थाने संपूर्ण राष्ट्रनिर्माणाचा एक भक्कम पाया आहे. हो, अगदी. आणि जेव्हा आपण उपलब्ध संदर्भांमधून त्यांच्या वैयक्तिक प्रवासाबद्दल वाचतो, म्हणजे विशेषतः त्यांची शैक्षणिक वाटचाल, ती खरोखरच थक्क करणारी आहे. हो, ज्या काळात अस्पृश्यता अत्यंत घट्ट रुजलेली होती, यांना वर्गाबाहेर बसावं लागायचं. बरोबर. आणि अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी थेट अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतलं. MA, PhD, DSc, बॅरिस्टर, एवढ्या सगळ्या जागतिक स्तरावरील पदव्या. आणि जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडले तर लक्षात येतं की त्यांनी हे शिक्षण केवळ स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीसाठी नाही वापरलं. बरोबर. त्यांनी शिक्षणाला समाजाच्या उद्धाराचं, शोषितांच्या मुक्तीचं हत्यार बनवलं. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी जे स्वातंत्र्याचं आणि समतेचं वातावरण अनुभवलं, त्याचा खूप मोठा प्रभाव पडला असेल त्यांच्यावर. नक्कीच. त्याचा थेट प्रभाव त्यांच्या पुढील कार्यावर पडला. न्यूयॉर्कमध्ये त्यांना प्रथमच एक माणूस म्हणून जगण्याचा अनुभव मिळाला. आणि भारतात परतल्यावर जो विरोधाभास दिसला तो खूपच क्लेशदायक असेल. हो, कारण एवढं उच्च शिक्षण घेऊनही जातीभेदामुळे त्यांना अपमानाला सामोरे जावं लागलं. यातूनच त्यांचा वैयक्तिक संघर्ष हा संपूर्ण शोषित वर्गाचा आवाज बनला. चला, हे जरा सविस्तर उलगडून पाहूया. आपण त्यांना नेहमी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. तो त्यांच्या योगदानाचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा भाग आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे काम केलं ते खूप मोठं आव्हान होतं. एवढा मोठा वैविध्यपूर्ण देश. आणि हे आव्हान फक्त कायदेशीर नव्हतं, ते सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरचेही होतं. राज्यघटना हा काही फक्त कायद्यांचा किंवा कलमांचा कोरडा दस्तऐवज नाहीये. मग तो नेमका काय आहे? बाबासाहेबांच्या स्पष्ट दृष्टिकोनातून तो एक सामाजिक न्यायाचा जाहीरनामा आहे. सामाजिक न्यायाचा जाहीरनामा. अगदी. समाजात जी हजारो वर्षांची विषमता होती ती मोडून काढून कायद्यासमोर सर्व समान हे तत्त्व रुजवणं हे अत्यंत क्रांतिकारी ऐतिहासिक कार्य होतं. म्हणजे फक्त राजकीय समता नाही, कारण अनेकदा आपण एक व्यक्ती एक मत इथपर्यंतच विचार करतो. याच मुद्द्यावर संदर्भांमध्ये सखोल विश्लेषण आहे. जर राजकीय समतेसोबत सामाजिक आणि आर्थिक समता नसेल तर ती लोकशाही टिकणार नाही. बरोबर. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत अधिकारांची भक्कम तरतूद केली. यावरून मला एका मुद्द्याची आठवण झाली जो संदर्भांमध्ये प्रकर्षाने जाणवतो, तो म्हणजे लोकशाही मूल्ये आणि संविधानिक नैतिकता. हो, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. बरोबर. म्हणजे केवळ उत्तम कायदे असून चालत नाही, तर समाजात ती नैतिकता रुजणं गरजेचं आहे असं ते म्हणायचे. अगदी बरोबर. संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारी माणसं जर स्वार्थी आणि पूर्वग्रह दूषित असतील तर ते वाईटच ठरेल. समाजात एकमेकांबद्दल आदर असणं, बहुमताचा जोरावर अल्पसंख्याकांची पायमल्ली न करणं आणि सनदशीर मार्गांवर विश्वास ठेवणं हीच ती संविधानिक नैतिकता आहे. थोडक्यात सांगायचं तर जोपर्यंत समाजात बंधुता निर्माण होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य आणि समता या केवळ कागदावरच्या संकल्पना राहतील. तंतोतंत. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य हे स्वैराचार बनेल. आणि या सामाजिक बदलासाठी त्यांनी जो कृती कार्यक्रम दिला तो त्यांचा अत्यंत प्रसिद्ध संदेश. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हो, पण मला नेहमी हा प्रश्न पडायचा की याच क्रमात का? आधी शिक्षणच का? कारण शिक्षणाने जाणीव निर्माण होते. जोपर्यंत माणसाला योग्य शिक्षण मिळत नाही तोपर्यंत त्याला स्वतःवर होत असलेल्या अन्यायाची जाणीवच होत नाही. अज्ञानातला माणूस अन्यायालाच आपली नियती मानतो. बरोबर. आणि ही शिक्षणातून आलेली जाणीव मग माणसाला संघटित करते. समान विचारसरणीचे लोक एकत्र येतात. आणि मग तो संघटित समाज संघर्ष करतो. अगदी. तो संघर्ष मग दिशाहीन किंवा हिंसक नसतो, तो अधिकारांसाठी उभारलेला अत्यंत नियोजनबद्ध आणि कायदेशीर लढा असतो. इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे. कारण आपण नेहमी संविधानावर बोलतो, पण त्यांचे इतरही काही महत्त्वाचे पैलू आहेत जे अनेकदा दुर्लक्षित राहतात. हो, नक्कीच. जसं की स्त्री अधिकार आणि कामगार कायदे.
आज भारतात आपल्याला जी 8 तासांची शिफ्ट मिळते ती त्यांच्यामुळेच, हे वाचून मला धक्काच बसला. आश्चर्य वाटते ना? ब्रिटिश काळात कामगारांना 12 ते 14 तास कोणत्याही विश्रांतीशिवाय राबवलं जायचं. बापरे, कोडबिलाचा विषय तर खूपच महत्वाचा मानला गेलाय संदर्भांमध्ये. हो, तत्कालीन समाजात स्त्रियांना संपत्तीत कोणताही अधिकार नव्हता. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून स्त्रियांना समान वाटा मिळावा, घटस्फोटाचा अधिकार मिळावा यासाठी मोठी तरतूद केली. पण त्याला खूप मोठा विरोध झाला ना? प्रचंड विरोध झाला. सनातनी विचारसरणीच्या लोकांना वाटलं की कुटुंब व्यवस्था मोडेल आणि हे बिल मंजूर न होऊ शकल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. हो, चक्क आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. केवळ तत्वांसाठी आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी सर्वोच्च पदाचा त्याग करणारा असा नेता विरळाच. याशिवाय त्यांचं आर्थिक विचार आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानही अफाट आहे. हो, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIच्या स्थापनेमागे त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे देशाच्या आर्थिक जडणघडणीतही त्यांचे विचार केंद्रस्थानी आहेत. आणि फक्त अर्थशास्त्र नाही, तर दामोदर व्हॅली, हिराकूड धरण यांसारख्या जलव्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण इतिहास पाहिला, धोरणे पाहिली, पण आधुनिक भारतात आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या सगळ्या विचारांची आज काय गरज आहे? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आजच्या तरुण पिढीने त्यांच्याकडून विवेकनिष्ठ विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग शिकायला हवी. म्हणजे कोणत्याही माहितीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवणे? अगदी. आज आपण माहितीच्या महापुरात जगतोय. त्यांनी अंधश्रद्धा आणि राजकारणातील व्यक्तिपूजेला म्हणजेच हिरो वर्शिपला कडाडून विरोध केला होता. राजकारणातल्या अंधभक्ती लोकशाहीसाठी मारकच आहे. बरोबर. त्यामुळे केवळ त्यांच्या पुतळ्यांची पूजा न करता त्यांचे ग्रंथ वाचले पाहिजेत. जेव्हा नागरिक अभ्यासपूर्ण भूमिका घेतात तेव्हाच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा वारसा पुढे नेला जातो. खरंच अत्यंत प्रेरणादायी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा हा केवळ भूतकाळातील इतिहासाचे पान नसून तो भारताच्या उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारा मार्गदर्शक स्तंभ आहे. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मला श्रोत्यांसमोर मांडायचा आहे. आपण राज्यघटनेचे नियम तर पाळतो, पण आपल्या दैनंदिन वैयक्तिक आयुष्यात आपण खरोखरच संविधानिक नैतिकता आणि समानता अंगीकारली आहे का? खूपच मार्मिक प्रश्न आहे हा. आणि आजच्या AI आणि डिजिटल युगात जी नवीन प्रकारची अदृश्य विषमता निर्माण होतीये, त्यावर मात करण्यासाठी आपल्याला हेच समतेचे विचार डिजिटल विश्वातही कसे लागू करता येतील? अल्गोरिदम्समध्ये संविधानिक नैतिकता कशी रुजवता येईल याचा विचार आज आपल्याला करायला हवा. अगदी बरोबर. समतेचा लढा आता डिजिटल विश्वातही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. श्रोत्यांनो, याच विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबत आहोत. हो, पुन्हा भेटूया लवकरच. जर तुम्हाला प्रज्ञाप्रवाहाचे असे विचारप्रवर्तक भाग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि मेंबरशिप घेऊन या ज्ञानप्रवासाचा भाग बना.